मित्रांनो नमस्कार. जेव्हा जेव्हा आपण इतिहास वाचतो, ते परीक्षेचा अभ्यास करताना असो वा इतर काही कोणत्याही वयाचा व्यक्ती असो, जेव्हा इतिहासात थोडाफार जातो तेव्हा गांधी युग सुरू होताच. म्हणजे 1915ला जेव्हा गांधीजी भारतात येतात तेव्हापासून पहिलाच सत्याग्रह आपण पाहतो की 1917ला गांधीजींनी चंपारण हा पहिला सत्याग्रह केला. बरोबर आहे. मग नेमका हा चंपारण हा पहिला सत्याग्रह केला 1917 मध्ये. एवढंच आम्ही परीक्षेपुरता पाठ ठेवतो, परंतु याच्यात झालं काय, नेमका सत्याग्रह गांधीजींनी केला का बरं, काय नाही, ह्या गोष्टी आपण मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच समजून घेऊ की नेमकं आपलं चंपारण सत्याग्रहाची गोष्ट काय. पहा, हे समजून घेण्याच्या काही गोष्टी आपण समजून घेऊ, म्हणजे आपल्याला थोडं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड माहिती होईल. काही चोट्टे म्हणजेच इंग्रज, बरोबर आहे. इंग्रज भारतात आले होते कशासाठी? ते ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली, म्हणजे व्यापारासाठी. कशासाठी झाले ते? व्यापारासाठी. हा, बरोबर आहे. आता 1917 टाइम ऑलरेडी त्यांची सर्व सत्ता आहे. गांधीजी भारतात आले कधी आले सर? 1915ला. कधी आले भारतात गांधीजी? 1915ला. ह्या दोन गोष्टी थोड्याफार आपल्या लक्षात ठेवा. आणि याच वेळेस 1914 ते 1918च्या वेळेस, कधी 1914 ते 1918च्या वेळेस काय चालू होतं सर? पहिले महायुद्ध, बरोबर आहे ना, फर्स्ट वर्ल्ड वॉर यावेळेस चालू होता आपला. ठीक आहे. मग सगळ्यात पहिल्यांदा आपण गोष्ट समजून घेऊ की जेव्हा पहा सुरुवातीला काय होत होतं की हे इंग्रज आले चोट्टे आपल्या भारतामध्ये, त्यांना कंपन्या स्थापन केल्या निळच्या. निळ म्हणजे बऱ्याच कलर आपले जे निळ पांढरा शर्ट काढण्यासाठी वापरतो ना, ते निळ. म्हणजे पहिल्यांदा शेतीपासून कच्चा माल काढायचा, त्याच्यापासून तिच्या फॅक्टऱ्या यांनी बनवल्या. कशाच्या? निळच्या फॅक्टऱ्या बनवल्या. आणि त्या फॅक्टऱ्यांमध्ये तो म्हणजे आपल्या निळचा कच्चा माल न्यायचा आणि त्याच्यापासून निळ बनवायची. आणि ती निळ विविध कलरफुल कामांसाठी वापरल्या जात होती. बरोबर आहे. हा, मग सुरुवातीला तर बिझनेस चांगला चालू होता. मग त्याच्यानंतर काय झालं की नेमकं त्यावेळेस जी स्पेनच्या कंपन्या त्यांना डाय बनवलं. डाय काय असतं? जसं की आपण करतो हेअर डाय, केस काळे करतो, बरोबर. मग हे जे हेअर डाय करतो आपण, काही कच्च्या मालापासून बनत नाही, काही गोष्टी केमिकल वापरले जातात. मग तसंच एक त्यांनी केमिकल बनवलं कृत्रिम पद्धतीनं, बरोबर. कोणा? स्पेनच्या लोकांना. म्हणजे त्यावेळेस काय झालं, ते कृत्रिम गोष्टी वगैरे जे कमी पैशात भेटत होती आणि लवकर भेटत होती, म्हणजे त्याच्यासाठी आता परत निळीची शेती करून निळ उगवणं आणि त्याच्यानंतर मग त्याला परत मेनच्या फॉर्म मध्ये बनवणं, त्याच्यानंतर त्याला विकणं, हे थोडंफार कठीण जात होतं. मग त्या स्पेनच्या लोकांना त्याचा शोध लावला. मग शोध लावल्यामुळे काय झालं की ते जी मागणी होती निळची तिकडे, म्हणजे युरोपमध्ये, ती मागणी काय गेली कमी. म्हणजे कशी? हे निळची शेतीची जो कच्चा माल होता तो, कारण ऑलरेडी स्पेन लोकांना ते बनवून घेतलं होतं, बरोबर आहे. मग त्याच्यानंतर विषय काय झाला की इकडे मागणी कमी झाली, पण या भावनांनी त्यांना काय करून ठेवलं? कंपन्या तर बनवून ठेवल्या आपण आता भारतात इंग्रजांना. मग कंपन्या बनवून ठेवले, त्या कंपन्यांमध्ये आता बंद करायला पडाली. नेमका जेवढा खर्च त्या बनवायला लागला तेवढा तर निघाला बी नाही आपला. मग तो खर्च काढण्यासाठी काय होईना, त्यांना त्या कंपन्या चालू दिल्या की आपण काय करू, नीड त्यांच्याकडून घेऊ, भारतातल्या भारतात तिथले बनवून आणि इकडे येऊन विकू, म्हणजे जेणेकरून आपल्या कंपन्यांचा खर्च जरी निघेल बघताना. मग तसंच चालत. त्याच्यानंतर काय झालं, मग त्याच्यामुळे यांच्या फायद्यासाठी या चोट्यांना काय केलं, गरीब जनता म्हणजे शेतकऱ्यांचा जीव घेणं सुरू केला. जीव घेणं सुरू केला म्हणजे काय केलं, एक 3 काठिया पद्धत सुरू केली. कोणती? 3 काठिया. कुठे? चंपारण मध्ये. आता हे चंपारण कुठे? सर बिहार मधील एक जिल्हा आहे. बिहार आहे ना आपलं, म्हणजे पहिल्याच्या काळी काय होतं, बिहार, बंगाल आणि ओडिसा तिघे मिळून एक बंगाल प्रांत होतं, आणि त्या ठिकाणी बिहारमध्ये आपला चंपारण जिल्हा होता. आणि या जिल्ह्यामध्ये त्या डीएम तिथे काय 3 काठिया सिस्टम केली. 3 काठिया सिस्टम म्हणजे काय? जर तुमच्याकडे शेताच्या 20 भागांपैकी 3 भागावर तुम्हाला निळीची शेती करणं म्हणजे करणं. काय म्हणतात त्यांना की 20 भागांपैकी 3 भागावर तुम्हाला निळची शेती करण्याचे कंपल्सरी, ते तिकडे काही बी हो. आणि या निळची शेती एवढी बेकार होती की निळची शेती जर तुम्ही न केली तर तुमच्या जी शेतीची फर्टिलिटी म्हणजे सुपीकता, ती सुपीकता कुठेतरी कमी होणार आहे. सुपीकता कमी होणार आहे. सुपीकता कमी होण्यामुळे काय होणार आहे, परत ती शेतीचा बट्ट्याबोळ होणार आहे. आणि नंतर हे जे 3 काठ्या सिस्टम मध्ये काय होतं की हे 3 भाग कोणते निवडायचे हे बी तुमच्या मनावर नाही, हे बी चोट्टे सर होते. कोण? इंग्रज. की 20 भाग तुमच्या शेतीपैकी कुठे पाहिजे, बरोबर. त्यांना माहिती इथं सुपकणार नाही, दुसऱ्या ठिकाणी लावा. अजून याच्या व्यतिरिक्त अजून वेगळे कर लावून दिले. काऊन? कारण 14चं महायुद्ध चालू आहे, तिकडे त्यांचा कार्यक्रम होतो म्हणजे पैसा जातोय. जिंकत का असो ना पा, युद्धामध्ये 2 गोष्टी, 2 जणांच्या भांगडे झाल्या, दोन्हीला मार भेटतो, एक कोणीतरी जिंकतो पण तो सुद्धा रवल्या जातो, 100% रवल्या जातो, म्हणजे त्याचं बी नुकसान होतं, म्हणजे होतं तसं यांचं तिकडे नुकसान होत होतं. नुकसान होत असल्यामुळे त्याला बोबत लागून काढत होते इकडूनच
कारण आपले राजे बनून झालो ते आता, बरोबर आहे. मग त्याच्यानंतर काय आलंय, 3 काठी सिस्टममुळे जास्तच हाल व्हायला लागले शेतकऱ्यांचे. मग शेतकऱ्यांचे हाल व्हायला लागले, मग हळूहळू ते विचारे काय करतील शेवटी आता, कारण त्यांना काही बी करायचं म्हणलं तर तो डीएम राहायचे, डीएम म्हणजे जिल्हाधिकारी, तो त्यांना रवत जायचा. की काय झालं, ते एक ज्या विरोधात बोलायला लागले त्यांना परत दाबून टाकणं, बोलायला लागले परत दाबून टाकणं. व त्यांच्यातला एक शेतकरी होता राजकुमार शुक्ला. कोण त्यांच्यातले एक शेतकरी? राजकुमार शुक्ला. चांगले शिकले सवरलेले व्यक्ती होते. आणि नेमकंच त्यावेळेस काय झालं होतं, 1915 मध्ये गांधीजी साऊथ आफ्रिकेतून भारतात आले होते. म्हणजे तुम्हाला माहिती सर, 88 ते 91 मध्ये गांधीजींनी काय केलंय सर, इंग्लंडला बॅरिस्टरची पदवी घेतली, म्हणजे लंडन मध्ये त्यांनी बॅरिस्टरची पदवी घेतली. 91 ला आल्यानंतर 93-94 मध्ये ते दादा अब्दुल्लाची केस लढण्यासाठी साऊथ आफ्रिका गेले. मग तिथे गेल्यानंतर ही एका रेल्वेनं जात असताना त्यांना फर्स्ट क्लास तिकीट होता आता, कारण तिथे केस लढत होते $40,000 $40,000 केस लढत होते काहीतरी अशी. मग तिथे त्यांना फर्स्ट क्लास तिकीट भेटत होतं, पण तिथे लोकांना ते सहन झालं नाही, कारण ते वर्णांवरून वाद होता, रंगभेद होता, काळे गोरे, बरोबर आहे. मग ते रेल्वे उतरवून टाकलं आणि ते आपल्या माणसाला सहन होत नाही, सेल्फ रिस्पेक्ट सगळ्यात वरती. मग ते सहन झालं नाही, तिथून त्यांना तिथे आंदोलनाला सुरुवात करून टाकली. आणि आता ते एकाच ठिकाणी राहतं का नाही, मग ते सगळीकडे पसरतं. आणि तसंच गोपाळ कृष्ण गोखले यांनी काय केलं, त्यांना भारतात आणण्यासाठी प्रयत्न केला. आणि 1915 मध्ये गांधीजी भारतात आले. मग भारतात येताच की त्यांचा एक काम होता की येताच केपी लगेच कामाला लागायचं, आधी त्याची पाहणी करायची. मग 15 आल्यानंतर 16 त्यांना काय, म्हणजे 15 मध्ये त्यांना भारत भ्रमण सुरू करून टाकले की आपण आधी भारताची परिस्थिती कशी काय पाहू. आणि 1916 मध्ये लखनौला सेशन चालू होतं कशाचं, काँग्रेसचं. त्या काँग्रेसच्या सेशनला गेले आणि तिथे राजकुमार शुक्ला भाऊ बी आले होते. कोणाला? जो राजकुमार शुक्ला भाऊ. आणि तिथे राजकुमार शुक्ला यांना त्यांना सांगितले की दादासाहेब असं असं चालू आहे हो, आपल्याकडे शेतकऱ्यांचे लय हाल करू राहिले हे लोक. पण गांधीजींचं म्हणणं होतं, आला अजून भारत फिरू आलो आपण, अजून आपल्याला काही माहिती नाही. गांधीजी म्हणे थांबू थोडा, पाहू म्हणे नंतर. पण भाऊने जास्त जबरदस्ती केली, तुम्ही चाला नाही तर आम्ही जात. हा भाऊ गांधी सोबत कोलकाता गेला, गांधीजी लग्न कोलकाता गेले, कोलकात्याला तो सोबतच गेला. तिथून जोपर्यंत गांधी जात नाही, डायरेक्ट गांधी तिच्यासोबत चंपारण चालले गेले. तिथून गांधीजी सोबत कुठे गेले, चंपारण चालले गेले. आणि चंपारण गेल्यानंतर 10 एप्रिल 1917 गांधीजी चंपारण मध्ये गेले. आणि तिथे गेल्यानंतर सुरुवात आली त्यांनी, आता त्यांच्यासोबत डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते आपले, ठीक आहे, हे 2-4 लोक त्यांच्यासोबत होतेच. त्यांच्यासोबत काय केलं, त्यांनी पाहिली की खरंच इथं शेतकऱ्यांचे हाल चालू आहे का, आणि ते त्यांनी पाहिले. आणि त्याच्यानंतर त्यांना समजून आलं की हा कुठेतरी यांच्या विरोधात लढा देणं गरजेचं आहे, कारण शेतकऱ्यांवर 3 काठी या सिस्टमद्वारे त्यांचं शेताचे विलंब लावले. त्यांनी एका म्हणजे जे भाव होते ना, एका काठ्यावर, म्हणजे हे 3 काठी होते ना, एका पिकावर जवळपास फक्त 19 रुपये एका काठी मागे. आणि 19 रुपयात बी दलाल लोक होते मधले, इंग्रज आणि शेतकऱ्यांच्या मध्येच राहत ना, माहिती तुम्हाला जमीनला, ठीक आहे. 19 मध्ये ते काय विचारायला देत नाही तेवढे. मग त्या ठिकाणी गांधीजींनी सत्याग्रहाला सुरुवात केली. आणि तिथला डीएम आला, त्यांना म्हणतो की साहेब तुम्ही जिथून कुठे आला असताना तिथं चालले जा, आमच्या भांगडीत पडू नका. मग गांधीजींनी जेव्हा त्याला पलट उत्तर दिलं की या ठिकाणी शेतकऱ्यांवर छळ होतो, त्याच्या विरुद्ध त्यांना लढण्याचं स्वातंत्र्य आहे आणि ते त्यांची बाजू मांडू शकता. आणि आता त्यांना माहिती होतं कायदा कानून की तुमच्या इंग्लंड मधल्या संविधानामध्ये या कलमेमध्ये असं लिहिलंय, म्हणून आम्हाला आंदोलन करण्याची परवानगी आहे आणि आमचं रक्षण सुद्धा तुम्हीच करसा. त्याने ते लेटर लिहून दिलं, कारण आता तुम्हाला जर आंदोलन करणं असेल तर पोलीस स्टेशनला ती परवानगी घेणं पडते. आंदोलन करण्याचं स्वातंत्र्य पण परमिशन घेणं पडते, तसे त्याने दिलं. आणि त्याच्यानंतर सगळेच शेतकरी जमा झाले. मग तुम्हाला माहिती बिहारचं काम, ठीक आहे, एक बिहारी सोपे भारी, बरोबर आहे ना, तसं काम सगळे बिहारी जमा झाले. आणि त्याच्यानंतर काय आलं, आंदोलनाला सुरुवात झाली. आणि त्याच्यानंतर कोर्टमध्ये केस घेतली आणि कोर्टमध्ये गांधीजी त्या केसबद्दल लढू लागले. आणि शेवटी एक मंजुरी झाली की या व्यवस्थेविरुद्ध एक समिती स्थापन होईल. आणि ती समिती स्थापन झाली. त्या समितीमध्ये गांधीजींना सदस्यपद भेटलं. म्हणजे जी काही त्या समितीद्वारे जांच केली जाईल की जे काही सर्व गोष्टी पाहिल्या जातील, त्याच्यामध्ये सदस्य म्हणून गांधीजी सुद्धा होते की भाऊ तुमचा सुद्धा तुम्ही मत मांडा आता, कारण तुमच्या समोर सगळ्या गोष्टी घडतील. मग ती समिती झाली. त्या समितीच्या अहवालानुसार असं झालं की हे 3 काठी पद्धत बंद करण्यात आली. त्याच्यानंतर ते जे शेतकरी होते, शेतकऱ्यांना सुद्धा 25% मोबदला दिला. भाऊ तुमचं 100 रुपयाचं नुकसान झाले, 25 रुपये घ्या, म्हणजे 25% त्यांना नुकसान भरपाई देण्यात आली. आणि अशामुळे हे आपलं पहिलं चंपारण सत्याग्रहाचं आंदोलन, गांधीजींचं भारतातील पहिला सत्याग्रहाचं आंदोलन हे सक्सेसफुल झालं. आणि भारताने सुद्धा अहिंसेच्या मार्गाने
पहिलं आंदोलन हे सक्सेसफुल झालं. मित्रांनो, ही कहाणी जर तुम्हाला समजली असेल, व्यवस्थित आवडली असेल, तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शन आपलं कमेंटमध्ये सांगा की अजून कोणत्या प्रकारचे मला व्हिडिओ बघायचे. धन्यवाद.